हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर बघू शकता इकडं मस्त असा पाऊस पडत होता आणि मी घंटाभर बघितलं म्हटलं चला जाऊया बघा कसा पाऊस पडतोय. खूप पाऊस आहे आमच्याकडे, म्हणजे सारखंच असं टिप पडतंय. किचकिच वाटत आहे. मग लगेच आले खाली, मस्त अशी पूजा केली बघा. मस्त अशी मी दर गुरुवारी असं जप करत असते आणि अशी दर गुरुवारची माझी पूजा असते बरं का. मग मस्त असं जप वगैरे केला, दत्त महाराजांचा अभिषेक वगैरे केला. असं मस्त अभिषेक करते मी घरातल्या घरात. मस्त अभिषेक वगैरे करून झाला. मग लगेच गेले स्वयंपाकाला. तर मस्त असं वांगं आणि बटाट्याचं मिक्स कालवण करणार होते, मिक्स भाजी करणार होते. मग मस्त असं मिक्स भाजीसाठी तयारी चालू होती. आणि मग माझ्या पिल्लूला सकाळी सकाळी भूक लागली, ती पेरू खात होती, तर सगळा पेरू खराब निघाला. म्हटलं नको खाऊ. मग म्हटलं चला पटपट स्वयंपाक करून घेऊया. मग मस्त असं भाजी वगैरे कट करून घेतली, भाजी टाकली फोडणीला. आणि वांगे बघून घ्यायचे बरं का, मस्त बघून घ्यायचे, नाहीतर खूप किडके वांगे निघत आहे. मग भाजी टाकली आणि मस्त पहिला बुट्टा खाल्ला, म्हणजे पहिला मका खाल्ला सीझनचा. मस्त बॉईल केलेला मला खूप म्हणजे खूप आवडतं मस्त असं सगळं खायला. तर असा मस्त एक खाल्ला, भाजी ठेवून म्हटलं चपात्या करता येईल. मग बुट्टा खाल्ला आणि मग मकाची कणीस खाल्ला आणि मस्त चपात्या केल्या अशा बघा, मस्त चपात्या. आणि इकडं वांग्या बटाट्याचं कालवण झालेलं, इकडं मस्त खमंग अशा चपात्या बनवल्या. कसा भारी चपात्या फुगल्या बघा. मग मस्त पिल्लूला माझ्या तयार केलं बघा स्कूलसाठी. इकडे तयारी चालू होती की बघायचं काय चालू होतं. मग मस्तच थंडी वाजते म्हणून त्यांनी स्वेटर वगैरे घातलं, युनिफॉर्मवरून तिला शाळेमध्ये पाठवून दिलं. हे बघा तिची रिक्षा येते. मग आहो आले जेवायला. मग त्यांना मस्त असं रात्रीचा भात होता, जिरा राईस केला, हे ते सिरीज बघत होते. आणि मोठी मुलगीची आंघोळीची तयारी चालू होती. आहोंना दिलं मस्त जेवायला गरमागरम. मोठ्या मुलीला माझ्या भात जास्त लागतो, मग तिच्यासाठीच मस्त थोडासाच भात घातला, कालवण होतं म्हणून. मस्त असा भात केला आणि मग केलं साफसफाई. काही कामं संपतात का, मस्त किचन वटा वगैरे साफ करून घेतला. तर असा मस्त क्लीन भांडे झाले होते, किचन वटा साफ करून. मग बाकीचे काम करायचे होते, कपडे होते आणखीन. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये